विष्णू सहस्रनामामध्ये ज्याचे हजारो नाव आलेले, त्याला तुम्ही कुठल्याही नावानं हाका मारा, तो देव तुमच्याकडे धावतच आले मागे मागे, तो तुमच्याकडे येतो. म्हणजे बहु आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा विठोबाल तुम्हा आम्हाला या ठिकाणी उपदेश करून सांगता येत ना, याचा अनुभव जगद्गुरु तुकोबरायांनी. कारण या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान आणि अनुभवा वाचून बडबडती. तिथं अनुभव वाचून नाही, महाराजांनी याचा अनुभव घेतलाय. तुका म्हणी चाकूनी सांगे मज अनुभव आहे अंगे. अनुभव महाराजांना आहे म्हणून महाराजांनी सांगितलं की मी याचा अनुभव घेतलाय. हो, एक कागद खिशातून काढायचा, एक पेन काढायचा आणि कागदावर त्यानं साखर लिहायचं. कागदानं काय लिहायचं, पेनानं काय लिहायचं कागदावरती साखर, आणि ती साखर कागदावर लिहिलेल्या पेनानं साखर लिहायची आणि ती जिभेला लावायची. ती गोड लागल का महाराज? तुकोबराय सांगतात, कागदी लिहिता नामाची साखर चाटिता मधुर केवी लागे. चाट्यानं कशी लागणार हो कागदाला लिहिली तुम्ही, तर ती गोड लागणार नाही ना. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, हातावरती साखर घ्यावं लागेल आणि ती साखर जिभेवर टाकावी लागेल, आणि मग तिची चघळल्याच्या नंतर जी गोडी असते ना, तसा अनुभव महाराजांनी गोडी या शब्दरूपाने घेतलेला आहे. महाराजांचे बरेच अनुभव आले अंगात, ते या जगा देत असे. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. विनाकारण तुम्हाला सांगत नाही, अनुभव घेतले. कारण किती अनुभव घेतले महाराजांनी. अरे प्रत्येक अवतारामध्ये जगद्गुरु तुकोबरा देवाच्या सोबत, देवाच्या सोबत आहेत. प्रभू रामचंद्र सोबत तुकोबरा होते. काय रूपाने होते हो? गंधमा. कोणता आगंध का? हा, म्हणजे वानर रूपानं त्यावेळेस ही जगद्गुरु तुकोबराय सोबत होते. भगवान श्रीकृष्ण परमात्म्या सोबत उद्धवा रूपानं होते. म्हणजे प्रत्येक अवतारात देवाच्या महाराज सोबत ऐकत नाही. मग महाराजाला हा अनुभव कमी आहे का? देवासोबत घेतलेला अनुभव. कारण जगद्गुरु तुकोबरायचा काम, क्रोध आणि लोभ या तिन्ही गोष्टी जगद्गुरु तुकोबराकडे महाराजाकडे नव्हत्या. काम नव्हता, कामाला जगद्गुरु तुकोबरायांनी लांब टाकलं. किती लांब टाकलं? प्रपंच वसरू चित्त तुझे पाहि मुरो ऐसे करी गा पांडुरंगा. शुद्ध रंग वागे रंगा किंवा लाताळीला संसार केला षडउर्मीचा मार. महाराजांनी संसाराला लाता मारल्या लाता ना. आता तुम्ही आम्ही संसाराला चिटकून बसलो की हे म्हण ते म्हण ते म्हण ते म्हण. अहो काहीच नाही. कोणाचं काय कोणाचं मला सांगा बरं तुम्ही. अहो एका माणसानं चिरबांधी वाडा बांधला. कीर्तनात आपल्याला काय 10 गुंठ्याचा वाडा बांधला, 4 मजली. किती मजली बांधला? 4 मजली वाडा बांधला. आणि तो म्हणतो हा वाडा माझा. हा वाडा कोणाचा? वाडा कोणाचा म्हणतो? माझा. बरं हे ढोरं कोणाचे म्हणतो? माझे म्हणतो. ही जमीन कोणाची म्हणतो? माझी म्हणतो. आता माझ्या पंचायत जमीन कुठे मला माहित नाही. माझ्या आजीची जमीन कुठे मला माहित नाही. आणि हा म्हणतो वाडा मपला, ढोरं वासरं मपले. बरं तर म्हशील झालं पिल्लू. पाटील म्हशील काय झालं? पिल्लू. ते म्हणतो कोणाचं पिल्लू आहे? ते म्हणतो मह पिल्लू. ते कोणाचं आहे? पिल्लू कोणाचं? म्हशीचं. आणि म्हणतो कोणाचं? मपलं. मग इथंच आपला संसार केला वायाला, इथंच आपला संसार बुडाला. मग महाराजांनी अनुभव घेतले प्रत्येक काम, क्रोध आणि लोभ
या तिन्ही गोष्टीपासून महाराज खूप आलिप्त होते. जगद्गुरु तुकोबा कामावर विजय जगद्गुरु तुकोबारायांनी मिळवला. ज्या वेळेस जगद्गुरु तुकोबाराय भंडारा डोंगरावरती भजन करायचे, भंडारा डोंगरावरती भजन करायचे, त्या भजनाचा भंग करावा म्हणून त्या गावातील मम्माजी बॉनी एका लावण्य श्रीला, एक नाच गान करणारी श्रीला जगद्गुरु तुकोबाराकडे पाठवलं. जा म्हणे तिच्या भजनामध्ये भंग पाडणार. ती माता गेली आणि गेल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबारायांचं भजन त्या ठिकाणी सुरू आहे. भजन सुरू असताना ती माता गेली आणि गेल्याच्या नंतर काय तर पायामध्ये तिने घुंगरं बांधलेत, हातामध्ये सुद्धा दमकड्या घातल्यात, कमरेला सुद्धा घुंगरं बांधले आणि नाटी नेसून महाराजांच्या समोर नटून थटून ती नाचू लागली. महाराजांच्या भजनामध्ये विक्षेप निर्माण करायला लागली. आता भजनी विक्षेपतेची पैमरण न वजावा तो क्षण एक वाया. आता आपण गुळ ठेवतो कीर्तनामध्ये, हे प्रमाण ठीक आहे, पण आता काला येत अस्माय नमा म्हणायचं. काय म्हणायचं? काला येत अस्माय नमः, जैसी जैसी वेळ पडे तैसे तैसे होणे घडे. आता काळ झपाट्यानं बदलत चालला. किती बदलला? टीव्हीमय जगत आलं, ब्रह्मध्वनीचा प्रसार झाला आणि पाश्चिमात्य संस्कृती तुमच्या आमच्या अंगामध्ये एकदम वेगात जोर करायला लागला. मग आपल्याला बदल करावा लागेल की नाही? कुठं पाटील आपण बदल केला का नाही? 2008 साली तुम्ही ते बारकडे पुढे घेतलं होतं फोन. आता म्हणता 5G पाहिजे, नेटवर्क पुरत नाही, 350चं नाही 650चं मारून, पण आपलं नेटवर्क चालायला पाहिजे. आता महाराजांनी सांगितलं की भजनी विक्षेपतेची पैमरण न वजावा तो क्षण एक वाया. भजनामध्ये गुण कीर्तनकाराला देऊ नये, पण हे आपल्याकडेच होतं. आता आपल्याकडे सुरू झालं. आता दशरथी महाराजांना गाडावर मिळाला तर महाराजांना गुळ नेऊन दिला. दशरथी महाराज खा लागले, आपणही जेवढा नव्हता, कारण त्या महात्म्याला बोलता येत नाही. नरडा कोरडा पडतो, नाट्याला भुरळ पडतो, हे बोलता येत. आता इथं बोलताना जे बोलतं त्याला माहिती, त्यांना तालामध्ये स्वरामध्ये लयामध्ये बोलावं लागतं. त्या गुळांना थोडा आवाज उकलतो. आता आवाज तसाही उकलतोय, सांभाळून पण जैशी जशी वेळ पडे तशी तशी होती घडी ना. दुधड गाई सांभाळायच्या नाही, पण दुधड सांभाळण्याशिवाय जमत नाही. आता इथं पाणी पिलं म्हणजे आपल्या इथे कीर्तन करायला माझं म्हणावंच काय असे भानगडी. कीर्तन भजनी विक्षेपतेची विमरण. ती नटी त्या ठिकाणी नाच गाणं करू लागली. थन्ना 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 काय तर त्या ठिकाणी नाचायला लागली. महाराजांनी सांगितलं, माते जाई तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न हो. तुका म्हणे तुझं पाहिजे भ्रतार, तरी काय नर थोडे झाले. तुला काय या देऊ गावाजवळ का कमी नर आहेत का? त्यांच्याकडे जा, मी तुला या ठिकाणी मातेचा दर्जा देतो. म्हणजे कामाला जगद्गुरु तुकोबारायांनी बाजूला टाकलं. कशाला बाजूला टाकलं? काम महाराजांनी त्या ठिकाणी बाजूला केला. दुसरा आहे क्रोध. महाराजांना कधी क्रोध आला नाही आणि महाराजांनी क्रोध कधी जीवनामध्ये येऊ दिला नाही. तुम्हा आम्हाला आपण जर सामान्य गोष्टीमध्ये सहज जर बोललो तर तुम्हाला क्रोध निर्माण होतो. आणि महाराज सांगतात महाराजांना क्रोध निर्माण झाला नाही. कसा झाला नाही? ज्या वेळेस जगद्गुरु तुकोबाराय त्या जिंदाळणीचं स्नान करायचे, देवपूजा करायचे, पांडुरंगाची पूजा करत असताना मम्माजी सारखे बुवानं काठ्याच्या काडीनं जगद्गुरु तुकोबारांनी मारावं. अंगातून सगळा रुधिर त्यांच्या बाहेर यावा. एवढा अंगातून रुधिर बाहेर येत होता की पूर्ण रक्तांनी स्नान जगद्गुरु तुकोबारायचं त्या ठिकाणी झालं. एकादशीचा दिवस होता, संध्याकाळी कीर्तन असायचं. कीर्तन महाराजांनी सुरू केलं. सुरू केल्याच्या नंतर तो मम्माजी जरी वाईट असेल पण कीर्तन श्रवणासाठी कुठेतरी लांब येऊन बसत असत. त्या ठिकाणी बसायचा, पण त्या दिवशी तो मम्माजी कीर्तनाला आला नाही. महाराजांनी बघितलं, अरे हाच कीर्तनाला आला नाही, हाच कीर्तनाला आला नाही. म्हणून महाराजांनी काय केलं? कीर्तन सुटलं, संध्याकाळी मम्माजी बुवाच्या घरी गेले आणि त्या मम्माजी बुवाचं दार वाजवलं. अहो मम्माजी बुवा, अहो मम्माजी बुवा, दार उघडायला लावलं. आणि गेल्याच्या नंतर काय तर त्या मम्माजी बुवाला झोप लागेना. अरे एका महात्म्याला, एका संताला आपण एवढं काठीनं मारलं, एवढं काठीनं मारलं, त्याचा पश्चाताप त्याला व्हायला लागला होता. मम्माजी बुवाला त्याचा
पश्चाताप व्हायला लागला होता की त्या आपण एवढं मारून सुद्धा त्या तुकोबरायांनी आपल्याला कुठल्याही प्रकारची शिवीगाळ केली नाही, कुठल्याही प्रकारचा क्रोध त्या महाराजांवर निर्माण झाला नाही. आता मला सांगा, जगद्गुरु तुकोबराय त्यांच्या घरी गेले आणि घरी गेल्याच्या नंतर त्याचे पाय चेपायला लागले की बा तुम्हाला एवढं मारलं म्हणे, तुमचे हात दुखायला लागले असतील मारून मारून. त्याचे हात दाबू लागले, त्याचे पाय दाबू लागले. जर तुम्हाला मला मारून मारून तुमचे हात दुखत असेल तर तुम्हाला झोप लागेपर्यंत मी तुमचे हात दाबून देतो, मी तुमचे पाय दाबून देतो. म्हणजे महाराजांनी क्रोधाला सुद्धा त्या ठिकाणी बाजूला टाकलं. क्रोध सुद्धा ठेवला का महाराजांनी जवळ. आता काय राहिलं तिसरं, लोभ. लोभ राहिला. महाराजाकडे लोभ जर असता, महाराजाकडे जर लोभ असता तर 400 एकर जमीन दानादीन वाटून दिली नसती, सावकारकीच्या वह्या इंद्राणीच्या डोहामध्ये फेकल्या नसत्या, व्याजाने दिलेले पैसे परत त्या लोकांना जगद्गुरु तुकोबरायांनी पुढची पिढी मागल म्हणून त्या वह्याच पाण्यात फेकून दिल्या. एवढा असणारा लोभ महाराजांनी बाजूला टाकला. हो, अनुभव कमी का महाराजांचा. किती लोक. अरे ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबरायचे लोहगावला कीर्तन चालायचे, छत्रपती शिवाजी महाराज त्या कीर्तन श्रवण करायचे. कीर्तन श्रवण करत असताना यवनाचं सैन्य त्या ठिकाणी आलं. त्या यवनांनी त्या कीर्तनाला वेढा घातला. ते अफजल खानाचं सैन्य महाराजांनी बघितलं की आज अफजल खानाचं सैन्य या ठिकाणी आलंय, माझ्या राजाला पकडून देतील, धर्माचं रक्षण करणारा राजा याला फासावर देतील, याला तरवारीनं वार करून समाप्त करतील. मग धर्माचं रक्षण कोण करायचं आणि धर्म कोण वाढवायचा. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, या पाखंड्याचं खंडन करायचं कोणी. म्हणून महाराजांनी त्या ठिकाणी देवाला विनंती केली. तो देव त्या कीर्तनामध्ये आला. दरी येली सोंगे येणे अवधी पांडुरंगे, ते हे ब्रह्म विठेवरी. असं असणारं ते विठेवरचं ब्रह्म त्या ठिकाणी आलं आणि त्या सैन्याला दानादीन पळून लावलं. हे छत्रपती राजांनी बघितलं की देवांनी सुद्धा आपला अवतार धरला. कारण देवाचे अवतार किती आहे, 10 नाही. आपण 10च अवतार म्हणतो देवाचे, पण अनंत रूपी अनंत वेशी देखील मेत असे किंवा अवताराच्या राशी, अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी शंख चक्र गदा पद्म सहित करी. असा असणारा तो भगवान परमात्मा त्या ठिकाणी आला. छत्रपती राजांनी बघितलं की हा देव रूपी शिवराय तयार होऊन या ठिकाणी ते सैन्य बाजूला लावलं. म्हणून महाराज राजगडावर गेले. राजगडावर गेल्याच्या नंतर सेनापतीला पाठवलं आणि जा म्हणे जगद्गुरु तुकोबरायांची घरगृहस्थी विचारून. त्यावेळेस घरगृहस्थी विचारून आले तर जगद्गुरु तुकोबरायांची घरगृहस्थी त्या सेनापतीला सांगितलं. दुष्काळी आटिले द्रव्य नेला मान, श्री एक अन्न करिता मेली. एक थोरली बायको रखमाबाई नावाची अन्न मिळत नाही म्हणून त्या ठिकाणी गतप्राण झाली. हो, दुष्काळामध्ये अन्न भेटत नव्हतं म्हणून मेली. त्यावेळी छत्रपती राजांनी कपाळाला हात लावला. अरे माझ्या या राज्यामध्ये मी ज्या पुनवडीमध्ये सोन्याचा नागर फिरवला आणि त्या पुनवडी जवळ असणारं देहूगाव, त्या देहूगावामधले जगद्गुरु तुकोबरायांची घरगृहस्थी अशी असावी म्हणून त्यांनी काय केलं, धन धान्य घेतलं, जड जवाहीर घेतले, उंटावर काय तर ते सगळं सोनं नाणं पैसा अडका धान्य वस्त्र अलंकार सगळे त्या देऊला पाठवण्यात आले. त्यावेळी जगद्गुरु तुकोबरायांनी लोभ मनामध्ये ठेवला नाही. ते सैन्य त्या ठिकाणी घेऊन आल्याच्या नंतर त्या ठिकाणाहून महाराजांनी जसंच्या तसं ते सगळं जगद्गुरु तुकोबरायांनी छत्रपती राजांना परत केलं. मला सांगा याच्यामध्ये महाराजांचा लोभ आहे का? महाराजांचा लोभ या ठिकाणी सुद्धा नाही. कारण काम क्रोध आणि लोभ या तिन्ही गोष्टी जगद्गुरु तुकोबरायांच्या पासून कितीतरी लांब जायला असतात. आता आपलं थोडंसं पाकिट कमी झालं की आपण पाकिट महाराजांच्या अंगावर फेकून देतो. एक खलील का जलील आणला होता आपला, पाटीलच होते पाटील भरायला. भरला होता आम्ही 15,000 ढकलून पाटला अंगावर पाकिट 25 लागतील म्हणजे मी फॉर्च्युनर आणलं. अरे तो कीर्तनाच्या द्वारावर फॉर्च्युनर घेतली आणि पाकिट फेकून देऊ राहिला आणि महाराजाकडे आलेलं सोनं महाराजानं परत केलं. आता सोनं मुसवा लागला तुमच्या जवळ, सोन्याची अंगठी बेतिकनी महाराज करून आपण सोन्याचे बेंटेकचे भेटतात ना, 1500 रुपयात पण अंगठी भेटते. सोन्याची अंगठी का तपासून पाहणार आहे का?
हो सोने आणि माती आम्हा समान आहे जे तियर वित्त तुमचे धन हे मध्ये मृत्यू समान हे प्रमाण तुम्ही लिहून ठेवा ना. तसा ते पुढला महाराज म्हणला की त्याला म्हणायचं येरवित्त तुमचे धन ते मध्ये मृत्यू समान. त्या माझा आम्हाला बाकी एकच माहिती आहे कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. तसं महाराजांनी बरेच अनुभव घेतले. त्या अनुभवाच्या जोरावर जगद्गुरु तुकोबराय तुम्हा आम्हाला सांगतात तुका म्हणे साक्षी आले तुका म्हणे साक्षी आले तुका म्हणे साक्षी आले